नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर आज आपल्या महाराष्ट्रावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। या सकाळी 8, 8:30, 9च्या दरम्यान एक सोशल मीडियावर एक न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक बातमी कळाली की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेत त्या ठिकाणी मृत्यू झाला। आणि ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली असता तर लोकांना या गोष्टीवर विश्वास या ठिकाणी बसत नव्हता, कारण महाराष्ट्रातील तमाम जनता ही अजितदादावर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम करते। कारण अजितदादा हे एक इतर राजकीय लोकांपेक्षा त्यांचं राजकीय व्यक्तिमत्व वेगळं होतं। त्यांचं निर्भीड बोलणं, त्यांचं स्पष्ट बोलणं, तर कुठेतरी एक महाराष्ट्राचे 6 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा पवार यांच्या या विमान दुर्घटनेतून मृत्यूमुळे फार मोठं संकट, फार मोठं दुःख आपल्या या महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी झालेलं आहे। तर आज त्यांच्या जाण्याने कुठेतरी महाराष्ट्राला खूप मोठी एक चांगल्या नेत्याची पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर मी आमच्या चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने व राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष नवाब शेठ यांच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो। आणि या पवार कुटुंबीवर जे दुःखाचं संकट या ठिकाणी आलेलं आहे, तर या दुःखाच्या संकटाला ईश्वर त्यांना पेलवण्याची शक्ती द्यावं अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो। आणि पुनश्च अजितदादा पवार यांना आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। ओम शांती, ओम शांती, ओम शांती।